सर्वांना माझा नमस्कार। आज माझ्या परिघात सेवा समूह मेडशिंगीचे सदस्य आळतेकर आज वाढदिवसानिमित्त आज आपल्या समूहातील सर्व सदस्य या ठिकाणी एका वटवृक्षाचं वृक्षारोपण करण्यासाठी आपल्या गावातील तीर्थक्षेत्र अंबिका मंदिरच्या परिसरामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। वृक्षारोपण करताना आम्हाला या ठिकाणी आनंद होतो की आमचे मित्र संतोष यांना वृक्षारोपणाची खूप आवड आहे। आपल्या माझ्या परिघात सेवा समूहासाठी त्यांनी आफ्रिकेहून येताना आफ्रिकेमधील एक दीर्घायुषी वृक्ष बाओबाब या वृक्षाची एक रोप आणलं होतं आणि आपण ते रोप वाटिकेमध्ये लावलेलं आहे आणि 1.5 ते 2 फूट उंच ते रोप आलेलं आहे। ज्यावेळेस ते रोप ह्या वडाच्या मापाचं होईल त्यावेळेस आपण ते नक्कीच आपल्या मेडशिंगीमध्ये त्या वृक्षाचं वृक्षारोपण करूया। तसंच मला सर्वांना या ठिकाणी मेडशिंगीवासीय तसेच सर्व नागरिकांना विनंती करू वाटते की पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत। आपल्या पंचक्रोशीमध्ये चांगला पाऊस पडलेला आहे, तरी आपण समूहातर्फे तसंच ज्याला शक्य होईल असं जास्तीत जास्त वृक्षारोपण करूया, जेणेकरून निसर्गामध्ये वृक्षांची भर पडेल। या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आपण जेवढे देतो निसर्गाला जेवढे देतो त्या पटीनं निसर्ग आपल्याला परत करतो। आणि माझ्या परिघात सेवा समूह 1.5-2 वर्ष झालं ह्या मेडशिंगी किंवा जिथं शक्य होईल तिथं वृक्षारोपण करतो आहे आणि निसर्गसुद्धा आपल्याला त्या प्रमाणात पाऊस कमी पडू देत नाही आणि चांगला पाऊस पडलेला आहे। यावर्षीसुद्धा आपण जून महिन्यामध्ये 100 रोपाचं वृक्षारोपणाचं नियोजन केलेलं आहे समूहातर्फे। तर या वृक्षारोपणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो व आजचे सत्कारमूर्ती श्री संतोष आळतेकर यांना वृक्ष देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमचे बंधू श्री वैभव गायकवाड सर तसेच अमित नष्टे इंजिनियर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की संतोष यांना वटवृक्ष देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या।